नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 49वा दिवस आणि फायनली आपण उद्या जो आहोत तर ते 50 दिवस पूर्ण करणार आहोत. या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे, कारण की प्रोजेक्ट 50 नंतर आता 50 दिवस या चॅलेंज कंप्लीट होणार आहेत. त्याच्यामुळे एक दुसरी चॅलेंज आपण कंप्लीट करतोय, ऑलमोस्ट कंप्लीट करणार आहोत. त्या गोष्टीचा आनंद वाटतोय खरंच. आजचा जो दिवस होता तर तो होता आपला चेस्ट डे, आणि त्यामुळे चेस्ट डे म्हटल्यानंतर खरंच खूप मजा आली आज वर्कआउटमध्ये. बऱ्याच दिवसांनंतर असं झालं की मी फक्त चेस्टचं वर्कआउट करत होतो, कारण की जनरली जेव्हा पण मी वर्कआउट करतोय तर तेव्हा 2-2 मसल आपण कव्हर केले होते, किंवा मग जेव्हा चेस्टचा दिवस होता तर त्या दिवशी आपण चेस्ट, ट्रायसेप आणि शोल्डर तिन्ही पण मसल्स कव्हर केले होते. पण यावेळेस मात्र आपण फक्त चेस्टचे मसल कव्हर करतो, आणि त्यामुळे मला खूप कमी वेळामध्ये वर्कआउट कंप्लीट झालं असं खरंच वाटलं. कारण की फक्त चेस्टच्या फ्लॅट, डिक्लाइन आणि इन्क्लाइन बेंच, त्यानंतर केबल क्रॉसओव्हर आणि स्कूप अप एवढा एक्सरसाइज केल्यानंतर जो मसल फटीग रेट होता तर तो खूप जास्त हाय होता आज. कारण की जरी वेट कमी असतील तरी ते सुद्धा जे हाय रेप रेंज होती तर ती खूप चांगली हिट करता आली. डंबेलवरती लास्ट सेशनमध्ये मी जवळपास 25 kgsमध्ये 8 रेप्सपर्यंत पोहोचलो होतो. पण यावेळेस जेव्हा मी बारवरती हिट करतोय तेव्हा ती रेंज ऑफ मोशन जी आहे तर ती कंप्लीट करायला लागते, आणि त्यामुळे एक कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसेस तयार होती. आणि त्यामुळे मला सध्या काय माहिती आहे पण वेट जास्त जात नाही आहे. या गोष्टीवरती लवकरात लवकर वर्क करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी आज मॅक्स टू मॅक्स 17.5 किलो आणि त्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स रेप्स जे होते तर ते 12 रेप्स हिट केले. पण हे जे होते तर ते कंटिन्यू 6 सेट्स जे असतील तर ते कम्प्लिटली हिट केले तेवढ्या वेटसाठी. त्यामुळे एक ठीक आहे. पण जे मसल फटीग रेट आपल्याला हवा असतो तर तो खूप चांगला गेला. इन्क्लाइनमध्ये वजन थोडंसं ऑब्व्हियसली कमी जाणार, त्यामुळे इन्क्लाइनमध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं होतं. पण त्यामुळे मी एक आणखी त्याच्यामध्ये सेट वाढवून ती जी गोष्ट आहे ती रिकवर करून घेतली. त्यामुळे जे ओव्हरऑल आपलं जर आपण कॅल्क्युलेट केलं वेट आणि रेप्स, याच्यामध्ये जेवढं काय आपण वेट आज लिफ्ट केलं तर ते कव्हर होऊन गेलं. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर मी पुशअप्स मारायला ट्राय केले होते, पण मसल खूप जास्त फटीग होऊन गेलं होतं. त्यामुळे चेस्टमध्ये तेवढी ताकद राहिली नव्हती की मी पुशअप्स हिट करू शकेल. सो मी 2-3 पुशअप्स ट्राय केले पण नाही करू शकलो, त्यामुळे मी थांबून दिलं. आज जसं आपण आता एक कालपासून नवीन एक शेड्यूल वापस अपडेट केलं आहे, आणि शेड्यूलनुसार एक दिवस कार्डिओ आणि एक दिवस आपण ॲप्स करणार आहोत. सो आज ॲप्ससाठी ट्रान्सफर ॲब्डोमिनस कव्हर केला, रेक्टस ॲब्डोमिनस कव्हर केला, म्हणजे फ्रंटल ॲप्स जे आहेत तर ते कव्हर करून घेतले. फ्रंटल ॲप्समध्ये बेसिकली डिक्लाइनच्या आपण क्रंचेस, त्यानंतर केबल क्रंचेस, रिव्हर्स क्रंचेस, आणि मग प्लँकचे 3 सेट्स. प्लँकचा जो टायमिंग आहे तर तो बऱ्याच दिवसांनंतर आज 3 मिनिट क्रॉस करून गेला. म्हणजे जवळपास मी 3 मिनिट 20 सेकंद होल्ड केलेलं आज. त्यामुळे एक चांगला वापसच्या जुन्या फेजमध्ये आलो आहे असं वाटतं आहे. मला आठवतं आहे की 2019-20च्या दरम्यान मी 5 मिनिटचा प्लँक इझिली करू शकत होतो. सो त्या फेजमध्ये आपल्याला लवकरच जायचं आहे. तिकडे पण आपली वाटचाल सुरू झाली आहे ऑलरेडी. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग स्ट्रेचिंग आणि त्यानंतर वर्कआउट संपलं. सो काल कार्डिओ केलं होतं, आज ॲप्स केले, आता उद्या पुन्हा कार्डिओ असेल. तर ती एक रेग्युलर सायकल जी आहे तर ती आपली चालू आहे. आणि डाएट जो आहे तर तो खूप चांगला चालू आहे. आज डाएटमध्ये पहिल्यांदा आपण चेंजेस केले होते सकाळचे. सो प्री वर्कआउट मील आपण आता ॲड केलं आहे. प्री वर्कआउट मीलमध्ये ओट्स असतील, बदाम असेल, केळी असेल, क्रिएटिन घेतो आहे, L-आर्जिनाइन घेतो आहे. त्याच्यामुळे 1 तास वर्कआउटच्या आधी एक मील कंप्लीट केलं होतं, आणि त्यामध्ये जो गॅप दिला डायजेशनसाठी, त्यामुळे वर्कआउटमध्ये खूप चांगलं आज एनर्जी लेवल सस्टेन राहिली. आणि मला अप टू फेल्युअरपर्यंत सगळे सेट्स जे आहेत ते हिट करता आले. त्यामुळे खूप फायदेशीर या गोष्टी आहेत. आणि ऑब्व्हियसली आपण आता कार्ब्स वाढवले, त्याच्यामुळे मसलची व्हॉल्यूम जी आहे तर ती आपल्याला लवकरात लवकर वाढलेली बघायला मिळणार आहे. सो पुढच्या एक 10 ते 12 दिवसांमध्ये आज जी साईज आहे त्याच्यापेक्षा आय गेस की 10% तरी तिथे आपल्याला इन्क्रीमेंट बघायला मिळू शकते. सो लेट्स होप फॉर दॅट. आणि बाकी जे डाएट असेल तर खूप चांगलं गेलं, जसं मी म्हटलं. रेस्ट पण आज चांगला प्रॉपर होईल. त्यामुळे आता CPTचा जो कोर्स आहे तर तो काल संपला, म्हणजे काल जी व्हायवा होती. त्यामुळे आता आज नेमकं दिवसभर करायचं काय हा एक खूप माझ्यासमोर प्रश्न राहिला होता. त्यामुळे आज दिवस खूप स्लो गेला असं मला वाटलं. पण ठीक आहे, आज सगळे जे काम वगैरे होते तर ते मी दुपारपर्यंत कंप्लीट करून टाकले. सो आता नवीन शेड्यूल बनवावं लागेल, आणि त्यानुसार त्याला फॉलो करणं आता गरजेचं आहे. ते आपण करूयात. आजसाठी एवढंच. बाकी उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. मी पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.